तुला पण येळाच बियाव नसेल वाटत सागर असल्यावर. आता वाघ वाघ झाला ना सागर. नाही बी वाटत. मग तो वाघ बा नाही काय चाललंय? जरा बुजायचं चाललंय. काय बुजायचं? अहो घर नाही ना, सकाळी गाय गाय भुईमुगाच्या शेंगा आणल्या मी हं. आणि त्या भाजायच्या होत्या मला, पण मेंढराला उशीर झाल्यामुळं भाजल्याच नाही. स्वयंपाक केला आणि मग टाइमच होत. सकाळचं गार बी लय लागतं या. गार लागल्यामुळं स्वयंपाकाला बी उशीर होते, सगळ्याच कामाला उशीर होतं, उठाय उशीर होतोय जरा. आणि मग गारच्यामुळं मग बिगी बिगी पिशवी गावली एक कागद आपल्या मिरच्या आणल्या होत्या ह्याच्यात, आणि त्या मिरच्याचा मोकळा केला आणि त्याच्यातच भरल्या. तर म्हणलं मस्त असं आता हार पाडून जरा भाजायच्या. मी ते पण आता इथे जरा नियर चालते म्हणून चालले बाणाचा आंब्या झाडा खाली. तुम्हाला बाई मस्त असं झाडाखाली जरा लाकडं बी गावली, बारका बुगा, आणि त्याचा आता हार पाडून किती या, कारण मेंढरे बी जरा उभी राहिले त्या ऐकून. तर आता थोडासा निखारा पडला की तो जाळ इजून देणार आणि त्याच्यात टाकून देणार आहे. आणि आपल्या याचायच्या चवायचं मोर खात खात वाटणे. हा सुनू म्हणून चालू होईल ना मग. हा टाकू मी चालेल. ते जाळात म्हणल्या जळून जाते, आर पाडायला लागतो त्याला. नाही थांबा थांबा, तेवढा जळू नये की आता. दूर नाही झाला पाहिजे, दूर झाला की दूर काढ लागणार, नुसता आर झाला पाहिजे. आर थोडासा जरी दूर राहिला ना त्याला तरी त्या दूर काढ लागणार. अशाच वस्तू एवढा नाही लागणार त्याला, एवढ्यातच बाजन त्या काय वरली नुसती टरपाला बाजायच्या ते त्याची लागल्या ना. वाजल्या की लगेच साईडला पांगावणार आहे, खाली वर करायचं नाही तर मग खालच्या जात्यान करपून वरच्या कच्च्या राहत्यान. त्यामध्ये अशा आरात शेंगा भाजलेल्या चव लय भारी लागते आणि खायला एवढ्या खरपूस लागतात ना त्या. या आता गोळा करायच्या. आता किसन पण गडी आला शेंगा गोळा करू लागायला. आता ते पटापट चिपाय लागते त्याला, नाहीतर मग करपून जाते ना उशीर ठेवल्यावर. हारात ना अशा साईडला ओढून गोळा करायला लागतं. ते बासत्यात बी द्या, बासत्यात आहे ना, बाजते हार बाबा गरम गरम आहे ना. मस्त बघ बाजल्या बाणा. हा ना भाजल्या, पण भाजलं नाही हाताला बघ गोळा करताना. हा मस्त ना. गेले घ्यावं सगळे आपण द्या. वाळ्या लय भाजलेले बरे दिसतंय. हा पडले होते बाबा हे लाल दाल. हो दहा मी खाली जातात तोंडात टाकायचं. आपण तर तव्यात बसतो ना त्याच्यापासून लय भारी लागतं. सगळं कोण शेंग काळी झाली ना त्यात एक नंबर राहणार निघतो. आता ते सगळं कोण भाजल्या जाते गोल येड्या. आपलं एक काम करायचं, मोठमोठ चालवायने घ्यायचं जरा वाटून खायचं. वाटाणे खायचं, मग त्या खाल्यागत वाटतात. वाटाणे खाल्या एका जागेवर बसून खाल्याला मग खाल्यागत वाटायचे नाहीत. घ्या तुमची शेळ कुठे झाली तुमची जरा पदर पसरलाय घ्या पदरात.
तुमचा पदर व तुमच्या बाजू पदरात कुठे झाली पदर पसरला टाका पदरात. एवढा पदर नका पसरू हं? टाका पदरात. अहो तुमचा पदर पसरला म्हणजे हिकुळचा पदर मोकळा ठेवता का आता ते गळ राहिलेलं असतं इकडं पदरात असतं ते. खरं बाई. हं. बरं का? मस्त अशा आता मांडताना मिड्यात चालल्या तर या ते येतं माग दाज येतं मोर आणि मी हाय मध्ये आता मग बा नाही हा कस काय वळण चारा आहे. लईच गोड गावला आता हा म्हणलं फसतोय पण नाही फसलं मोर गेला आणि परत माघारी आला हा ते सर बोलवल्या. खासदार तर पवन आला वाटतं हा. भारी बुडी मारून आला वर जरा पाणी होळत तिथं पाण्याकडे बुडी मारून आला. होय. मग किसन कसं काय वळण चारा आहे. हा काय बोलायचं तुम्हाला वैरी चारायला चुकल्या म्हणून आता काय बसायची होय. मी म्हणतो ना कोण बोलवून ठेव तू बोलावल्या म्हणतात ना मधनं. हा ना, हे पण आले आता. हा ना मला वाटलं का पाणी असं नाही असतं पाणी मग शेंगा हा खिच्यात आहे तर इकडे हात करते नाही नाही संपल्या मला काय सांगतो संपल्यात अहो ते संपून गेल्या तर त्याला गिरायक गावलं तुमच्या तोंडाने खाल्या म्हणल्या मी काय करायचं हवा त्यातच जाणं चांगलं इथं घेत मग शेंगा खरपूस लागल्या नाही भाजलेल्या हा माझ्या नाही मी जागरा मग असे काय खाल्ले तुमच्या बरोबर मग मी माग येताना पासारीव खाल्या किसन मोर बोलत होता बा नाही मध्ये होती त्यांनी मी मोरा आणि खाल्या मी माग होतो पासारीव. अहो मी कॅमेरामॅन होतो मध्ये त्याच्यामुळे माझ्या खायलाच नाही गावल्या. हा तू कॅमेरा चालवायची तर आता मस्त बाकी मेंढर पण आता या काट चुपक्या खाती रे आणि शेरड दागदी बरोबर एक काट चुपक्या खाती आणि शेरडाचं दूधच एक म्हणजे आपलं वनस्पती असल्यामुळं दूध आयुर्वेदिक असतं. आता ह्यो काटा जर आपल्या पायात मोडला तर ह्यो काटा दिसतच नाही चमकत आणि काटा दिसत नाही. होय बा नाही हे चमक काट्याची भानगड. लय बेकार काटा हा तर मेंढर पण खाती याचा पाला. हा आता होळा आटल्यामुळं काय होळात पाणी आहे काय आटलं ही म्हणजे जवळ नाही ती होळ काय काय होळाच्या लांबच्या आहेत लांबच्या पल्ल्याच्या असतात त्याच्यामध्ये पाणी असतं त्या होळामधनं काय काय पाणी म्हणजे पारा मायपुनोपर्यंत होळीपर्यंत पाणी काय काय होळाने राहतं काय काय लवकरच आटते जा. तर ही होळा आटल्यामुळे चांगलं मस्त बाकी चारा आहे. राहिलं जायला का राहिलं साहेब संपलं आता व्हायचं राहिलं होतं खालं पिवची झाडावर मायावर हा? पिवची झाडावर ते मिसन काम आहे माझं हं. मिसन चालवलीच नाही आज आज ना नाही चालवलं आज हे दुसराच खात बसतो शेंगा त्याला भाजीच बसतो त्याला बरंच टाइम गेला शेंगा म्हणजे आमच्या घरचे आहेत हा. गेल्या वर्षी मग शेतामध्ये केला होता आणि मग त्या दिल्या होत्या इकडे कोकणात तर अशा कधी मध्ये काय कधी उपास असाल त्या टायमाला बाणाने चिक्की बनवली परत लाडू बनवतो लाडू बनवलं चिक्की पण बनवली ना घरी बनवलं इथं नाही हा तेच ना हा बनवली अरे हो. पाणी देऊ तो पान कोण म्हणा तुम्ही पाण्यावाला असल्या मी पाण्यावाला तू शेंगावाली मी शेंगावाला आणि तुम्ही मग मी काय बोलावणार असतं तू खाण्यावाला खाण्यावाला असल्या नाही मी पाण्यावाली तू खाण्यावाला आणि किसन नाही नाही तू शेंगावाली मी पाण्यावाला आणि किसन खाण्यावाला. खाण्यावाला कुठं जाऊन जायचं पाणी पाण्यावर माघारी फिरणार पाणी पुढे फिरल्या माघारी पाणी पिलं ना माणूस शेंगा खाऊन. बरोबर मेंढर वर ना चेक करून आली वर काय नाही मग आणि वाघ्या पण गेलता पुढं आपलं आपलं माहिती वर पाणी आहे मग. वाघ्या आला पोहून खासदारानं वाघ्या हम्म. खासदार तो पुढे जाऊन बुडी मारून आलाय आता काय सांगायची त्याला कधी गरम होतंय त्याला गार कधीच लागत नाही ना. कधीच नाही लागत त्याला. हं. गरमच होत त्याला फार या शेंगा खाल्यावर काय झालं माहितीये का हम्म.
असं पाणी मागितलं. पाणी मागितलं शेंगाने मग पोट फुगलं. हम्म. मग असं जेवल्यावानी झालं पार. काय या शरीरची त्रास झाली होय म्हणे? हे लागतंय असं झालं शरीर कसं झालंय सगळं हेच लागलं चिकटन. चिकटं का? तर काढत कसं हा? काढायचं जर कसं माझा टाइम जातोय का लुगड्याला न्यायला. हम्म. ठीक आहे. आता हे इथेच बसायचं अशा मिनिटात थांबल्या की माणसाला वाज गडीभर शांत बसन निहार हा. तर हे लागतंय काम. हा. निहार असं बसायचं तर हे नाही. मग हे असं काढायला लागतंय टुपू. चुकलं काढलं की तिकडं पडतं कापड गोड राहिना तर अंगातली का हात गोड राहिना तर नुसतं अंगाला वार वाढतंय किती, या कापडांना वार वाढतंय किती. मी तर दररोज माझ्या लुंगीचं काढतोय. तुम्ही ना हे बघा. हम्म. बघ म्हणे. हे काय असं निघतंय नुसतं बुचकाची. किसनचं किती निघलं बघ म्हणे किसन. हे बघा असा चिकट गुंडा होतो या. बघ म्हणे किसन किती कसं निघतंय. का असं इचायचं चटत जाऊ बरी. कोणी बाणा कसा चिकट उंडा झाला. हे काय असं काय पण चिकटतंय त्याला. हा. आणि मग ते गडबडी काय असं पळतय माणूस तसंच फार कोणी ओढतय. फाटलं तरी गुतलं तरी तर गुतलं मुहूर्त. तरी फाटलं तरी विचार करायचा नाही. मग मोरचं रान ओरकायचं किंवा मोर जाण खाण एखाद्याचं किंवा वाट गावती नाही गावती. मस्त अशा मिड्या आता मांडताना चरत्यात. मागाशी होळणी चरत होत्या. आता ऐकून मांडतानात आणल्यात या होळतून. होळणी बी चांगलं चराय गावलं निवाळल्यालं. शेळ्या चांगलं दावसाड खात्यात या. दावसाड भेटले. तुमचं काय चाललंय. आमचं काय चाललंय पावसाची पानं मुक्त. किती पावसाला पानं. पावसाला पानं म्हणतात ना कुठे गेलं तर 3च असतील. मग किती मोजावर. ठीक आहे. या 3च पानं आहेत. एका याला ना हा. एका काटकीला 3 पानं येते. आपल्या नाही आपल्या म्हणजे पूर्वजांची एक बोल आहे. हा किंवा मग आपल्या ज्या वडीलधारी माणसांच्या मोठ्या माणसांची. हा कुठं जा बाबा पावसाला पानं तीन. हा. कोण महिने मुंबईला जातो, कोण महिने पुण्याला जातो, कोण महिने नागपूरला जातो, कोण बाकीची पानं असतात ना ती माग पुढं फुटतात. हा असं ही म्हणजे एक पुढं आणि 2 माग. हा 3 पानं. 3 पानं. हा. आपण नाही का ज्या टायमाला लोणचं बनवतो आगोटीला हा वाडा जायच्या टायमाला हे पानं मग इकडे न्यायला लागतं मला माणसाला. पान इथनं नेतो तोडून आम्ही मग ते तोंड बांधतो त्याचं नाही का. मोर बोलावता काय हो. बोला मीडिया पक्क काम झालं मीडियाचं आज. होय वा मेंढराचं चांगलं काम झालं म्हणलं. आले ते आता मेंढर बिराडावर तर चहा पाणी झाला आणि उकडी गरड पाजून घेतली, शिरड बांधून घेतली आणि आरच्याच्या मस्त बाकी चालले त्या बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या. मग आरच्यानं कोरड्यास काय बनवली. बोंबलाच बनवलं. हा बोंबलाच. होय. आता जरा दूध पण घेतलं काढून खायापुरतं दूध काढतो आम्ही. मस्त बाकी अर्चना चुलीवरच्या भाकरी बनवती. आणि इकडं सागरचं किसनचं चाललंय खेळायचं. सागर नाही होय. सागर अंगामध्ये वाघ झालाय सागर. शेळ्याची नाही ना घातली मग बाण तुझं काय चाललंय. गार लागतं या. हा आणि मग आता हे काय येळाचं काम लागलेलं ते करायला लागतं यंदाचं. लय अंगाला लागला. सारखंच काढतोय आपण आख्या दिवसभर. ह्याला तर लागले तर मला निघायचं अहो लय लागतंय हिरबळ काढतीय सारखं. उभं राहिलं की आता गार लयच लागते नाही. गार लागतोय काय चाले नुसतं. हा ना सागरचं गडी वाघच झालाय आता. हा वाघाचे कपडे घातले ते. हा. सागर तकडे वाघाचे कपडे घालूनच नाटलाय आता. हा ना त्या थंडीमुळे त्याला आम्हाला भीती वाटते बरं होय बाण हा? सागरची आपल्याला आता भीती वाटते वाटतंय आपल्या वाड्या वाघ असल्यामुळे बिया नाही आता. आता ना सध्या. हा वाघ असल्यामुळे बिया नाही बा दुसऱ्या वाघात. वाघाचं चलपाटे वाटते वाघाचं सलपट अंगात आहे त्याच्या होय. त्याच्यामुळे आपल्याला भीती नाही. मग अर्चना हा सागरच्या अंगामध्ये वाघाचं सलपाटे. आहे ना कातड. वाघाचं कातड घातलं अंगात गड्याने. हा गारट्या गुरट्याचं ते आणलाय त्याला आता शिटर तर ते घालतोय. हा दोन्ही पण आणले पॅन्ट पण आणली हा खाली आणि शूटर पण आणलाय.
पॅन्ट नाही घातली. गार कसलं दरवर्षी एवढं लय गारटलं होतं ना अर्चना. लय गारटला होता. रातभर म्हणायचं आई गार लागते, आई गार लागते. असं ना. मग काय अर्चना पण तवा भर भाकर करते अगदी. उरकलंय अर्चना. लागलं. मी शेवटला झालो माझं. आता मेंढरातलं पण बाकीचं लय काम असतं या टायमाला. कोकरी बांधायची, दूध काढायचं, शिरड बांधायची. बाणाय काय टाकलं चुलीत? ते लेचे टाकायच्या चुलीत पाया बियाला पण रुत्यांना मग हा ना. टाकल्या पोरा. अरे मग आपण शेल लयची काढले जाया. साखर काढेल का? काढल्या का होत्या मगाशी? वय मजा काढली. हे वाघ जर आपला तसलेत ना शिरला तर कसं काय होईल बरं ह्यो? त्यो ना हा? हा ना. या का त्यो तास तास होत आहे. का जरा होय. हा ना. तुला पण येळाचं बियाव नसेल वाटत सागर असल्यावर. आता वाघ झाला ना सागर. नाही बी वाटत. काय आलं कोण बिराडा होतं म्हणताय हो का वाघ आहे, वाघाचे कपडे आहेत म्हणले की म्हणते वाघाचे वाटतं बिराडाव. घ्या बघ. असा होय सागर असा मेंढरागत चालला पाहिजे. हा चार पायावर. हा कारण सगळं पायापासून तर डोक्यापर्यंत सगळं चार पायावर कसा चालला पाहिजे सागर तू? मग तो वाघ. असं चालला पाहिजे सागर. हा. कसं चालला पाहिजे सागर तू? माझ्या इकडं काय आहे तू सागर हा गाव माग माग तिकडे चालून दाखव. वय बसता का हा बसायचं ना. बघा हे वाघ कसा चालतोय बघितलं का? चालतोय मग. आणि पॅन्ट घातली तर मग तर काय दिसायचंच ना सगळं वाघच दिसल. सगळा वाघ. परत येऊन दाखव सागर एक बार अजून इकडे ह्या साईडला असं बिराडा का जाऊन दाखव ना सर रांगत. वाघागत हा वाघागत चालून दाखव. वय व. बघा सागर. वय. अयो असं चाललं तर काय म्हणते रे किसन? हो मग त्याला वाघ झाला अजून या गावात. कोणाला बसता मग? बिबट्या आला बिबट्या आला. त्या साईडला बसता का? हा हा, बसा इकडे मग. आता अर्चना मस्त बाकी भाकरी बनवल्या. कोर्टात बघू अर्चना. अर्र ते कालची. सागरला सापडले बघू ना अर्चना कोर्टात. अगदी मस्त बाकी अर्चना पण हे बोंबल्याचं कोर्टात बनवले. आता बाजरीच्या भाकरी सांग. तेव्हा तुला देते कापून दमवायला. मला गाणं लावलं होतं हा ना. त्याचं. हा का नाही मग खाल्लं? त्याच्यासाठीच आणलं होतं. मला वाटतं कोणीच नाही खाल्लं म्हणलं सगळे आल्यावर खाल्लं. असं झालं का? म्हणलं आता त्याला ते देणच नाही मला रातच्या दरमध्ये. गाठ लवकर पालाची चांगलं झाली. एवढं नाही थंडी पण पाहिजे ना म्हणजे पिका पाण्याला महत्वाची पण लय चांगला. थंडी आता. थंडी तर महत्वाची पाहिजे ना. थंडी तर महत्वाची लागते. पिकं चांगली तिथं. सकाळचं 8 वाजेपर्यंत अंगातलं शिटर काढूशी वाटत नाही. लय माहित घेते असं वाटतं काढावंच नाही लवकर. आता काय आहे, रात आहे मोठी आणि दिवस आहे बारीक. पर 6:30 वाजल्या तरी उजडा. हवं मग आंघोळ करून डबल शिटर घालते मी अंगात. हा का तर गारच निघत नाही. अर्चना चुली मोर असल्यामुळे अर्चना आता गार नसेल लागत. पर थोड्या वेळाने त्याला आता कांदा आणला दिला बा. गार लागत. आम्ही गरमच्या टोप्या घालतो हा का बाबा त्या पिशवीत. डोक्यात. आहे का त्यात? आण पुत. हा ना. मस्त बाकी अर्चना आता नाही करा भाकर ठेवते. अशी जरा चुलीवर भाकर भाजून घेतली ना खायला ती चांगली खरपूस लागते मस्त बाकी. हा? आता आपल्या बिराडा वाघ असल्यामुळे आता आपल्याला भीती नाही. हा होय का वाघाचं पिल्लू आहे वाघाचे पिल्लू काय बछडा असेल. नाही बछडा आहे, हो. बछडा. हा, दे. हा पिलू आहे, पिलू धर बछडा सागर. आहे का? पिलू आहे. अच्छा आहे. अयो तोंडा कोण दिसतंय हा पॅन्ट घातली तर काय खसगडी वाघासारखा दिसणार. वाडा का म्हणा म्हणतोय मग. तर आता जेवाय बसतो किसन बसला. अर्चने पण अगदी आरावर चांगली भाकर भाजून घेतली. तर ये जेवायला. एकच नंबर झाले बॉम्बला कोरड्याचं हातचं. भारी बनवले. रामदादाने आणलेलं बोंबील ना हा. भारी. लय गोड होत पांढरा शिपत नसतं. त्याला 2 दिवस वाळवलं. त्याचं ते डुकी काढताना हातात काट किती शिरलं माझ्या. वाई शिरलं तर चौकून रक्त निघत होतं.
कसं काय बोंबलाचं क्वाटेस वाटा एक काटा नंबर आहे. भारी झाली. जरा दुपारी बाजल्या शेंगा खाल्यामुळं बरं वाटलं. मग भूक लागली त्या मग काय तरी जेव्हा आता उशिरा बसलोय आपण. हम्म. पान आहे कसं काय बोंबलाचं क्वाटेस मस्त आहे. आरच्या तर मस्त बाकी ते आपल्याला भाकर चुलीवर अगदी आरावर बाजून घेतली घेतली ना खायला चव देते ती. हा ना. मग काय मस्त बाकी चाललंय आता आमचं जेवण.